मी असा एक किस्सा ऐकला होता की तुम्ही एका लग्नाची सुपारी घेतली, हा त्या मुलीच्या आई वडिलांची परिस्थिती बघून तुम्ही त्यांचे पैसेच घेत नाही बँकेचे, हे काय किस्सा? हा तसे 2-3 मी लग्न तसे फ्री ऑफ चार्ज बाजून दिलेले आहेत. आणि शेतकरी राजासारखा मदत करणारा दुसरा कोणी दानशूर या जगात नाही. शेतकरी राजा. पण मी काही चित्रपटामध्ये, काही शॉर्ट फिल्म मध्ये, काही गीत गायलेत. नमस्कार, तुमचं नमस्कार. बोल धडक बेधडक मध्ये स्वागत आहे. तुमचा थोडक्यात परिचय सांगा. धन्यवाद. हं. आज या बोलधडक बेधडक या चॅनलने माझी मुलाखतीसाठी माझी निवड केली, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं आभार मानतो. हं. आणि माझा परिचय, मी गोकुळ भीमराव वाघमारे, हं. राहणार अंथरुण पिंपरी या गावचा रहिवासी. बरं, ते हातातलं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं नाव काय? याला क्लानेट म्हणतात. आणि ते हा सॅक्सफोन आहे. ते ते लग्नामध्ये जे गाणं म्हणते ते कोणतं गाणं? बहारो. हा लग्नामध्ये बहार फुल वर्ष म्हणतात. वाजवा बरं एक वेळेस. ठीक आहे. त्याला क्लारनेट क्लानेट म्हणतात. हे वाजल्यानंतरच लग्नासारखं वाटतं. हा ते आज मागाशी मध्ये त्या एक पिक्चर मध्ये लग्नाचं गीत फेमस झालेलं आहे, हं. तर त्याच्यामुळे त्या गाण्याची प्रथा पडली. आणि ते नवरी नवरदेव मंडपामध्ये स्टेजवर घेऊन जाण्यासाठी, ते स्वागतासाठी हे बँड, प्रत्येक बँड कलाकार त्याच्यातला हा क्लानेटवाला इन्स्ट्रुमेंटवाला तो गाणं वाजवत जातो. जर पोलीस भरतीची मुलं आली इच्छुक होऊन, तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बँडसाठी शिकवणार का? हा हा प्रश्न आहे माझा. तर मी बँडकरांना एक सूचना करतो की ज्यांना काही वाद्य कधी हाताळलेच नाही, कधी त्यांनी वाद्याचा स्पर्शही त्यांना झालेला नाही, असे विद्यार्थ्यांनी माझ्याकडे यावं. त्यांचं बेसमेंट तयार करून देईल मी. आणि त्यांनी पोलीस भरतीसाठी सध्या वेस्टर्न म्युझिक लागते ना, हं. तर जे बँड मेजर वगैरे असतात हं. त्यांनी अशा गुरुकडे जाऊन ते वेस्टर्न म्युझिक शिकावं, जेणेकरून त्यांना भरतीमध्ये सोपस्कर होते. म्हणजे तुम्ही बेस पाया पक्का करून द्या. बेसमेंट तयार करून देणार. हं. कारण ते बेसमेंट, ते मेजर कोणी असो नाही तर जनरल असो, ते करून देत नाहीत, तितका वेळ ते घेत नाहीत. हं. मला याच्यात सवय, हं. माझ्यात इतकी सहनशीलता आहे की येड्यातला येडा जरी माझ्याकडे दिला तरी त्याला मी ते वाद्य, त्याचं बेसमेंट तयार करू शकतो. हं. हे माझ्यात कसं बाई, मला वाजवण्यापेक्षा शिकवतं चांगलं इथे. आणि आतापर्यंत 5-50 विद्यार्थी मी असे तयार केलेत, हं. ज्याच्यातले 2 विद्यार्थी माझे सिलेक्ट झालेत. हं. त्याच्यामध्ये त्यांनी खिनाची कावली वाजवली, हा त्यामध्ये सिलेक्ट झाले. सायकल होती वाजिता काय खिनाची? हा जास्त हे नाही, पण तुमच्यासाठी वाजवतो मी. म्हणजे
ते चुकीचं वाजवले, तुमच्यासाठी वाजवले तुम्ही. तुमचा नवीन कलाकारांना काय संदेश असेल, जे येणारे आहे ते बँड मध्ये काम करणार त्यांच्यासाठी? हा, नवीन कलाकारांसाठी असं मी सांगेल की त्याच्यामध्ये चांगली अर्थप्राप्ती, चांगली इज्जत वगैरे आता मिळते, दर्जेदार इज्जत मिळते. आणि थोडंसं शिकून थोडंसं चांगल्या मोठ्या बँडमध्ये जाऊन त्यांनी ती कला सादर करायला पाहिजे. आणि तिथं त्यांना असं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं तिथं रिहर्सल असते ना मोठ्या बँडमध्ये, रियाज होतो, तर चांगल्या मोठ्या बँडमध्ये जाऊन स्वतःची उन्नती प्रगती करू शकतात. चांगले चांगले नामांकित मास्तर जे जे काही नामचीन मास्तर आहेत, ज्या त्यांच्या बँडमध्ये जिथं रिहर्सल होते त्या बँडमध्ये त्यांनी जावं आणि ह्या क्षेत्रात पदार्पण करायला पाहिजे. कारण हे क्षेत्र असं आहे की माणसं 12 महिने काम करायची गरज नाही आणि रोज काम करायची गरज नाही, पण अर्थप्राप्ती वार्षिक तत्वाने जर मोजली तर याच्यामध्ये चांगलं मासिक मानधन मिळाल्यासारखं मिळतंय. आता मोठ्या मोठ्या बँडमध्ये एका एका कलाकाराला 2 लाख 1.5 लाख रुपये असे वार्षिक याच्यामध्ये मानधन आहे. आणि जेणेकरून त्यांचा संसार प्रपंच हे चालू शकतो. इतर कष्टाचे काम करण्यापेक्षा ज्यांना काहीच, जे शिक्षणात समजा कमकुवत आहेत, ज्यांना शिक्षणात काही जमलं नाही, नोकऱ्या तर प्रत्येकाला लागू शकत नाही, बरोबर. मग काही माणसांनी याच्याकडे वळले तर काहींना दुसऱ्यांनाही नोकरीची संधी मिळेल. म्हणजे नोकरी तर प्रत्येकाला लागलीच पाहिजे, पण प्रत्येकाला लागू शकत नाही. पण काहीतरी उद्योग व्यवसाय, आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बँडचा व्यवसाय चांगला आहे. बँड कलाकार होणं चांगलं आहे त्यांच्यासाठी. आणि रियाज करून जे जातात त्याच्यात काही. तुम्ही घेतलाय कुठल्या एखाद्या स्पर्धेत भाग? असा स्पर्धेमध्ये घेतला होता. माननीय अजिंक्य चांदणी यांनी एक स्पर्धा घेतली होती अण्णाभाऊ साठेच्या याच्यामध्ये. त्याच्यात माझाच पहिला क्रमांक आला होता. कुठलं गाणं वाजवलं? प्लॅनेट होते. मी त्याच्यामध्ये संगीतचं गाणं वाजवलं होतं. आणि आदरणीय चांदणे साहेबांनी मला ते माझी मैना गावाकडे राहिली ते गाणं सांगितलं होतं. वाजवा बरं एकदा. ते माझी मैना. प्रेक्षकाकडून दाद कशी भेटते तुम्हाला? प्रेक्षक काही रसिक असतात, जे काही ज्यांना संगीताचं नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्यांची आवड वेगळीच. आणि त्यांचे कानसेन असतात ना, ते आवडीने बँड ऐकतात. आणि असे ऐकत नाहीत
हम्म. खिशात हात घालणार, 100-200ची नोट काढणार, हम्म. बक्षीस देऊन ते सांगणार. जे कलाकाराची ज्यांना जाणीव आहे हम्म. ते बक्षीस दिल्याविना गाणं सांगणार नाहीत. हम्म. असे प्रेक्षक आहे, रसिक प्रेक्षक त्यांना म्हणतात, हम्म. जे आवडीचे. हम्म. आणि मग काय रे, अरे वाजव वाजव, एक एक ते शिवी देऊन सांगतात. हम्म. ते ते महाप्रेक्षक असतात ते. महाप्रेक्षक ते देव माणसं असतात ते. परण्यामध्ये अशी करायची. ते महाज्ञानी महादेव माणसं असतात ते. हा. आणि सगळ्यात जास्त म्हणजे असं ट्रेंडिंगला गाणे आलेले पहिल्यांदा कुठल्या बँडने वाजविलं हं. हे त्याची फरमाईश असते का प्रेक्षकांची असते? पिक्चरचं नवीन गाणं आता launch झालं. आताच्या तर आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. हम्म. बँड कलाकारांच्या अगोदर सुद्धा पब्लिककडे गाणं जातं. हम्म. मग काही पब्लिक ती मागणी करतात आणि बँड कलाकारांचंही लक्ष असतं. जे जिज्ञासू बँडवाले, जे कलाकार, बँड कलाकार, हम्म. असे मोठे मोठे बँड कलाकार आहेत. हम्म. असे म्हणजे युवराज पिंगळे नावाचे बँड, सरस्वती बुरास बँड, हं. तो बँड कलाकार असे आहेत की गाणं निघलं त्या दिवशी ते गडबड Rehearsal बसतात, करतात. तयारी करतात. हम्म. आणि महाराष्ट्रात, ऑल महाराष्ट्रात त्यांचा बँड फिरतो. हम्म. इतका नवीन नवतरुणामध्ये एकदम नंबर 1 चे कलाकार आहेत. हम्म. युवराज पिंगळे नावाचे, सरस्वती बुरास बँड. हम्म. म्हणजे त्यांचं असं सतर्क लक्ष असतं. हम्म. ते नवीन गाणे बसवतात. आणि मग मोठे मोठे दुसरे बँडवाले ते जुन्या गाण्याकडे त्यांचा ओढ आहे. हम्म. जुन्यातले जुने गाणे आणि बस. गाणे सगळ्यात जास्त संगीतात जुने चालतात का नवीन चालतात? जुने जुने गाणे जास्त चालतात. आता सरस्वती बँड, जुन्यातलं जुनं कोणतंही गाणं सांगा आणि कुठल्याही बँड संग त्यांचा कॉम्पिटिशन ठेवा, हम्म. असे कलाकार आहेत. आणि जे माझे मित्र आहेत सगळे, हम्म. सगळे भारी भारी मित्र आहेत. हम्म. सगळे भारी भारी. मच्छिंद्र जाधव सारखे, हम्म. उत्तमराव गायकवाड सारखे, हम्म. असे मोठे मोठे मित्र आहेत माझे. आत्ताचा माझा नवीन मित्र आहे हम्म. गौरव मिसाळ. हम्म. गौरव मिसाळ नवीन कलाकार, हम्म. असा उत्कृष्ट कलाकार. तसा ड्रम वादक नाही, सॅक्स पण भारी वाजवतात, कॅशिओ पण वाजवतात. असे उत्कृष्ट कलाकार आहेत, नवीन नवीन असे उगम झाले. जुन्यातलं तुमच्या आवडीचं एखादं गाणं वाजवा स्केल मधलं. हा हा, जुनं माझ्या मला जे आवडते. हम्म.
जाता जाता एक प्रश्न, तुमचं याच्यामध्ये एखादं कोणतं स्वप्न आहे का बँडच्या किंवा ह्यांच्या अधुरं राहिलेलं? हा, मी एक गायन क्षेत्रात मी पदार्पण केलं होतं. चाकरवाडींच्या माऊलींची मी 2002 ला कॅसेट काढली होती, मामा चाकरवाडीचा. मी त्या गायकी शैलीमध्ये भीमगीताचा कार्यक्रम करणे ही माझी अंतकरणातून आवड असायची. पण मला विस्मरण शक्तीचा रोग आहे, ते गाणे ध्यानात राहायचे नाही. मग माझ्या आवडीचे गायक आदरणीय आनंदजी शिंदे, अंतकरणातून आवडीचे गायक, आणि त्यांच्यापेक्षाही माझे प्रेरणास्थान प्रल्हादजी शिंदे, माझं आदरणीय स्थान प्रल्हादजी शिंदे. मग यांची प्रेरणा घेऊन मला त्या गाण्याची ओढ लागली होती. पण ते माझं स्वप्न अधुरं राहिलं. पण मी काही चित्रपटामध्ये, काही शॉर्ट फिल्म मध्ये काही गीत गायलेत, जे की गाणे गाजले नाही, जे लोकांचं पर्यंत पोहोचले नाही. असे गाणे जवळजवळ 5-25 गाणे माझे रेकॉर्ड आहेत, पण ते आले नाही मार्केट. पण माझं एक स्वप्न आहे आता अधुरं राहिलेलं. मी असं असायचं की दादा कोंडके सुद्धा माझ्या आवडीचे. दादा कोंडकेनी संगीत वगैरे, दिग्दर्शन वगैरे सगळ्या क्षेत्रात त्यांचं योगदान आहे. मग मला ते आवडायचे. मी आपण असं करायला पाहिजे. पण ते काहीतरी लहान थोडी मोठा घास घेण्यासारखं. पण ते स्वप्न माझ्या मनात होतं. पण केल्याने काही होतं ना, बरोबर. प्रयत्न केल्यानंतर काही पण होऊ शकते, असं माझ्या आटास आहे. आणि ह्या जगातली सत्यशक्ती नाही, ती सत्यशक्ती माणसाला त्या यशाकडे तिथपर्यंत नेऊन पोहोचू शकते. फक्त तुमचा निर्धार, तुमचा संकल्प आणि तुमचा संघर्ष आणि तुमचं योगदान त्याच्यात असलं तर तुम्हाला ते यश मिळणार. आणि तसं यशस्वी होण्याचं मी आता सध्या म्हणजे मी एकदम अल्पबुद्धीचा, अल्पज्ञानाचा जरी असलो तरी मी एक मोठं कार्य माझ्या हाती घेतलं. मी शिलाभाव नावाचा चित्रपट करतोय सध्या, आणि तो जनसहभागातून करतोय. प्रयत्न करतो मी जनसहभागातून करण्याचा. पण आता जनसहभागातून करणं जरा कठीण आहे, कारण आता यावर जे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी हातबल झाले, आणि शेतकरी राजासारखा मदत करणारा दुसरा कोणी दानशूर या जगात नाही. शेतकरी राजाकडून माझी रसिक प्रेषक तेच शेतकरीचीच असतात, आणि तेच त्यांनीच मला याच्यात मदत केली असती. पण माझीच बोलती बंद झाली की मी कसं मागू त्यांच्याकडे. म्हणून ते जनसहभागाचा मी आटा सोडलाय. आणि आता कुणीतरी याच्यासाठी मी स्पॉन्सर बघतोय. त्याच्यासाठी मी एखादा अर्थसहाय्य करणारा, मला मदत करणारा असा मी हे करतोय. तर मी आपल्या ज्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की असल कोणाला जर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी कोणी होत करू, तर चित्रपट माझा एकदम हमखास आणि यशस्वी होणार. त्याच्यातून जास्त अर्थप्राप्ती झाली नाही तरी नुकसान कुणाचं होणार नाही. आणि चांगल्यातला चांगला संदेश, कारण मी एक समाजसेवी वृत्तीचा माणूस आहे. आतर बाबरचा मी चेल आहे समजा. आतर बाबर, मान्य आतर बाबर, कॉम्रेड आतर बाबर यांचं, आणि अण्णा हजारे सोबत मी 18 वर्ष काम केलेले. आणि असे जेवढे समाजसेवक, सुशीलाताई मोराळे, भाई जनार्दन तुपे, असे वक्ते जे रस्त्यावर उतरून जनतेसाठी काम करणारे, अशा माणसांचा मी म्हणजे त्यांचं मार्गदर्शन मला आवडायचं. आणि त्यांचं मार्गदर्शन मी माझ्या जीवनाची वाटचाल करतोय. तर मला या पिक्चरसाठी जर कुणी याच्यामध्ये कुणी योगदान मदत करणार असाल तर त्यांना विनंती करतो की त्यांनी मला प्रतिष्ठित करणं. चित्रपटाचं नाव काय? माझ्या चित्रपटाचं नाव शिलाभाव आहे. त्याचा रायटर मीच आहे, डायरेक्टर मीच आहे, त्याचे गीतकार वगैरे सगळं मीच आहे. आर्थिक मदत पाहिजे. हा, आर्थिक मदत मला कुणीतरी त्याच्यासाठी पिक्चरसाठी खर्च करणार असं, कारण सगळं सोंग आणता येईल पण पैशाचं सोंग करता येत नाही. कारण ती अर्थव्यवस्था जर कुणी केली तरी त्याचं नियोजन शोध. पण मी 100% कुठल्याही परिस्थितीतून ते कार्य यशस्वी करणार आणि मला त्याच्यात यश येणार, माझा विश्वास आहे. एवढा छोटा बँड कलाकार असून एवढं चांगलं स्वप्न, हा, माझ्या अवकातीच्या बाहेरच येते. मी ते मान्य करतो, माझ्या अवकातीच्या बाहेरच येते. आपण स्वप्न सुद्धा बघू शकत नाही, पण मी ते सिद्ध, माझ्या हाताने ते सिद्ध होणार आहे. नक्कीच तुमचं हे स्वप्न पूर्ण होईल. आणि ते केल्याशिवाय, आणि त्या अर्थप्राप्तीतून मला फक्त समाजसेवा करायची. मी श्रीमंत होण्यासाठी नाही करणार, याच्यातून मला त्या अर्थप्राप्तीतून समाजसेवाच करायची. याच्यासाठी मला निश्चितच कोणतरी अर्थप्राप्तीचा पाठबळ देईल असं मला विश्वास आहे. आणि ते लवकरच होईल काम असं मला विश्वास आहे. अजून बँड कलाकार किती वर्ष झालं तुम्हाला हे कला वाज आजपर्यंत? आता मला याच्यात बँड कलाकाराचं 30 वर्ष झालंय. 30 वर्षामध्ये बँड कलाकार? 30 वर्ष मी बँड कलाकार म्हणून आहे. मग त्याच्यामध्ये बरेच काही सामाजिक बचत गटात 10 वर्ष काढली मी. बचत गटात बचत गटाचे चांगले बचत गट सिद्ध करून दिले.
माता माऊलींचे संसार उभे केले. काही काही शेतकरी कर्जबाजारी झाले. त्या बचत गटाच्या माध्यमातून मी मार्गदर्शन केलं आणि निस्वार्थी भावनेने. त्यांचं कुणाचं नुकसान कधीच केलं नाही. कुणाकून लालच वगैरे असं नाही. स्वतःचे पैसे खर्चून मी ते बचत मी गटात असा एक किस्सा ऐकला होता की तुम्ही एका लग्नाची सुपारी घेतली हा. आणि ती वाजवल्यानंतर बापाची नाही त्या मुलीच्या आई वडिलाची परिस्थिती बघून तुम्ही त्यांचे पैसेच घेतले नाही बँडचे. हे काय किस्सा हा तसे 2-3 मी लग्न तसे फ्री ऑफ चार्ज वाजवून दिलेले आहेत. का? कारण आपणही अर्थहीन आणि ती अर्थहीन. मग ते बँड कलाकारांचे पैसे कसे दिले? ते मुलीची आई माझ्या गळ्याला येऊन पडून रडली की बाबा तुम्ही खरंच तुमचे पैसे मी फेडणार. अहो म्हणलं ताई तुमची माझी भाजीच म्हणा ती, तर तुम्ही काय त्याचा काही लोड घेऊ नका आणि ते पैसे नाही देता आले तर नका देऊ. तर माझं काय मी असं समजतो की मी माझ्या घरीच बँडची रेसल करीत बसलो, घरी वाजवीत बसलो तर मला काय पैसे मिळतात का? तसं मी तुमच्या दारात येऊन रेसल केली. असं काय तुम्ही वावगो मानू नका. पैशाचं काय नसतं आणि एकमेकाला आपण तुम्ही ही थोडेसे अर्थहीन मी अर्थहीन, मग आपण एकमेकाला मदत केली पाहिजे. अशी मदत ती माझ्या ती समाजसेवेचं व्रत माझ्याकडे आहे. तसे 2-3 लग्न वाजून दिलेले मी तशी फ्री ऑफ चार्ज. आणि बाकीच्या जे वाजवणारे जे कलाकार आहेत त्यांचं मानधन कसं दिलं? स्वतःकडून का? त्यांचं मायधन त्यांना काही काहींना विनंती केली, काही ते निरपेक्ष मास्तरलाच मिळाले तर आपल्याला कशाला. काही काहींना समजा मग कलाकार हे खरंच म्हणजे मग मी त्यांना काही ज्यांचं तुम्हाला किती पाहिजे ह्या कामाचं मानधन पाहिजे देण्याचा प्रयत्न केला. काहींनी घेतले नाही. म्हणजे सगळ्यांनी ती सेवा माझ्याकडूनच घडली नाही, सगळ्या आमच्या बँड कलाच्या ग्रुप करून घडली. कलाकार हा मनाने श्रीमंत असतो. हा. ते म्हणले मास्तर काय तुमचं काय घरचं कार्यक्रम होता का? तुम्ही वाजवलं नाही पैसे भेटले, तुम्हालाच नाही भेटले तर तुमच्याकडून कसे घ्यावा? असे उदाहरण करणे त्यांनी मला माफ केलं, कारण मी त्यात आईला माफ केलं. ह्याचं नक्की तुम्हाला फळ कुठं ना कुठं भेटलं. आणि राजा हिंदुस्थानी पिक्चर माहित होता का? हा राजेश संस्थाने. हा कधी आला प्रकाशात? हा त्याचं एक गाणं हा राजा हिंदुस्थानी. तुमचा आता मोबाईल नंबर, नाव आणि गाव सगळं सांगा. जे येणारे जे आहेत का कार्यक्रमासाठी घेण्यासाठी? माझं नाव गोकुळ भीमराव वाघमारे. मी राहणार अंतरून पिंपरीचा, तालुका जिल्हा बीड. मी सध्या स्थित पुण्यामध्ये राहतो. पण ज्यांना बँड संदर्भात काही जर मदत हवी असली तर मी कधीही त्यांच्यासाठी उपलब्ध असेल. त्याच्यासाठी माझा संपर्क क्रमांक 96 89 07
6104 96 89 07 6104. बोल धडक बेधडकला वेळ दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.